सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि काल शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस होता। हा दिवस शैलपुत्री देवीचा होता आणि या दिवशी घटस्थापना, मंगल कलशाची स्थापना, अखंड दिवा या सर्व सेवा केल्या जातात। शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो। दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या सर्व सेवा मी करत असते। मला ज्या शक्य होतील त्या सर्व सेवा मी करते। यावर्षी देखील नवरात्राच्या सर्व दिवसांमध्ये कुलदेवीच्या सर्व सेवा करायला मिळाव्या हीच कुलदेवी चरणी प्रार्थना। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व सेवा करायच्या आहे, परंतु यावर्षीचा नवरात्रोत्सव काहीसा खास आहे, कारण यावर्षी आम्ही पहिल्यांदाच अखंड दिवा लावण्यासाठी सुरुवात केली आहे। आमचे देवीचे टाक हे आमच्या घरी आहे आणि तेथे घटस्थापना होते, त्यामुळे आम्हाला घटस्थापना करता येत नाही, परंतु यावर्षीपासून आम्ही अखंड दिवा लावायला सुरुवात केली आहे आणि कुलदेवीची ही सेवा आमच्याकडून दरवर्षी घडावी हीच कुलदेवी चरणी प्रार्थना आहे। दिवा लावण्यासाठी मी येथे घटस्थापनेचा जो मुहूर्त होता त्याच मुहूर्तामध्ये अखंड दिवा लावला आहे। त्यासाठी सर्वात पहिले तर देवांजवळ जागा स्वच्छ केली आणि तेथे छान असे कुंकवाने स्वस्तिक काढून घेतले। स्वस्तिक काढल्यावर त्यावर चौरंग ठेवला आणि चौरंगावर पुन्हा एकदा स्वस्तिक काढून घेतले। त्यानंतर चौरंगाच्या मागे जी भिंत आहे त्या भिंतीवर देखील स्वस्तिक काढून घेतले, कारण तेथे आपल्याला कुलदेवीचा फोटो ठेवायचा होता। नंतर चौरंगावर स्वच्छ असे भगवे वस्त्र अंथरले, त्यावर कुलदेवीचा म्हणजे आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे, आम्ही तुळजाभवानीचा फोटो ठेवला। तुळजाभवानीचा फोटो ठेवल्यानंतर फोटोसमोर दिवा आणि मंगल कलशाची स्थापना केली। सर्वात पहिले तर मंगल कलश मांडून घेतला। बरेच जण अखंड दिवा लावतात तेव्हा मंगल कलशाची स्थापना करत नाही, फक्त कुलदेवीचा फोटो आणि अखंड दिवा या दोनच गोष्टींची स्थापना करतात। मी मंगल कलश आणि अखंड दिवा हे दोन्हीही कुलदेवी समोर लावले आहे, कारण मंगल कलश हा देखील आपल्या कुलदेवीचाच असतो, त्यामुळे मंगल कलश आणि कुलदेवीचा फोटो, अखंड दिवा हे सर्व मी चौरंगावर मांडून घेतले आणि नवरात्रामध्ये मंगल कलशाची देखील सेवा होईल यामुळे मंगल कलश हा चौरंगावर मांडून घेतला। आमच्याकडे दगडाचाच दिवा अखंड दिवा म्हणून लावतात, मग घटस्थापना केलेली असो वा नसो अखंड दिवा हा दगडाचाच लावतात, त्यामुळे मी इथे दगडाचा दिवा लावला आहे। हा दिवा मी आमच्या इथूनच याच वर्षी नवीन घेतलेला आहे। दिवा मांडण्याच्या आधी दिव्याखाली अष्टदल कमल तांदळाने काढून घेतले आहे आणि त्यानंतर मग त्यावर दिवा ठेवला होता। दिवा नवीन असल्यामुळे सर्वात पहिले दिव्याची देखील पूजा करून घेतली आणि त्यानंतर दिवा तेल टाकून प्रज्वलित केला। त्यानंतर पुन्हा दिव्याची पूजा करून घेतली आणि दिव्याची पूजा झाल्यावर कुलदेवीची पूजा, मंगल कलशाची पूजा ही देखील करून घेतली आणि या सर्वांच्या आधी घरातील देवांची पूजा देखील करून घेतली होती, तेव्हा गणपती बाप्पांची देखील पूजा करून घेतली। अशा प्रकारे सकाळी 7:30 वाजेपर्यंत माझा अखंड दिवा लावून झाला होता आणि अखंड दिवा लावून कुलदेवतेची मांडणी ही सर्व झाली होती आणि देवांची पूजा ही 7:30 पर्यंत करून झाली होती। नवरात्रामध्ये मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे, त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो देखील मी या चौरंगावर मांडून घेतला होता, ज्यामुळे त्याची देखील रोज नित्यनियमाने सेवा होईल। हे सर्व केल्यानंतर मग छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग देवीची आरती केली आणि देवीची आरती झाल्यावर मग घरातील बाकीची कामे आवरून घेतली आणि पुन्हा 9 वाजता देवीच्या सेवेला सुरुवात केली। आज नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि आज देवीला गाईच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण करतात, तो नैवेद्य मी देवीला अर्पण केला आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या सेवेमध्ये मी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ केला। दुर्गा सप्तशती हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक तरी पाठ करावा। तुम्हीही तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे
दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक तरी पाठ करा आणि जर पाठ करायला जमले नाही तर आपल्या चॅनलवर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अपलोड होणार आहे, तोही तुम्ही ऐकू शकता। दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यावर 99 मंत्राची एक माळ जप केला, त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा केली। नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीला समर्पित होता, त्यामुळे शैलपुत्री देवीच्या मंत्राची देखील एक माळ जप केला। अशा प्रकारे शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस हा देवीच्या थोड्याफार सेवेमध्ये घालवला। देवीची जितकी जमेल तितकी सेवा मी करण्याचा प्रयत्न केला। तुम्हीही नवरात्रोत्सवामध्ये देवीची सेवा करतच असाल। तुम्हाला नवरात्रोत्सवामध्ये देवीची कोणकोणती सेवा करावी, ती कशी करावी याची माहिती हवी असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर त्याबद्दल माहिती अपलोड केलेली आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करून ती माहिती बघू शकता आणि आपल्या चॅनलवर नवरात्रीच्या 9 दिवसांच्या देवीच्या रूपांची माहिती देखील येत आहे। तुम्ही ती माहिती बघून त्या दिवशी त्या देवीची सेवा करू शकता। त्या प्रत्येक दिवशी त्या नवदुर्गेच्या रूपाची सेवा केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होईल आणि आपल्याला मनोवांछित फलप्राप्ती होईल। सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे। आपल्या आयुष्यातील ज्या पण समस्या आहे त्यांना सोडवण्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्र हे खूप महत्त्वाचे असते। सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्याची चावी आहे। नवरात्रामध्ये तुम्ही या सर्व सेवांसोबतच कनकधारा स्तोत्र आणि कुंकुमार्चनची सेवा देखील करू शकता। सोबतच महालक्ष्मीच्या 108 नावांचा जप देखील करू शकता। या सर्व सेवा कशा कराव्या याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर आहेच। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। या नवरात्रोत्सवात आई भगवतीच्या आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडाव्या आणि आई भगवती आपल्यावर प्रसन्न व्हावी, आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या हीच आई भगवतीच्या चरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री दुर्गा देवे नमः। अंबा माता की जय।